स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, खूप मोठी आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत। सरकारने ही माहिती जाहीर केलेली आहे आणि नक्कीच ही जी माहिती आहे ती तुमच्या फायद्याची ठरणार आहे। मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातला। हा निर्णय तुम्हाला माहीतच असला पाहिजे। लाडक्या बहिणींनी ज्या पद्धतीने या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला, त्या प्रतिसादामुळेच योजना जी आहे ती खूप फेमस झाली आणि योजनेचा परिणाम म्हणून सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं। पण सत्तेमध्ये येताच लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळे आश्चर्यकारक निर्णय जे आहेत ते सरकारने घेतलेले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आणि यामधलाच एक निर्णय आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। खूप मोठा निर्णय आहे, खूप मोठी बातमी आहे। पाहू सविस्तर नेमकी काय आहे ही संपूर्ण अपडेट। त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर रिक्वेस्ट आहे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला नवनवीन माहिती जाणून घ्यायला मदत होते। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सगळ्यात मोठी आजची बातमी। आज आहे 15 जानेवारी आणि 15 तारखेची ही सगळ्यात मोठी बातमी। तर या ठिकाणी पहा, काही दिवसापूर्वी तुम्ही बातमी ऐकले असतील की लाडक्या बहिणींना जे आहेत ते योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे। ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे। तर लाभ न सोडल्यास पैशाची होणार वसुली। आता खूप महत्त्वाची माहिती आहे। आता तुम्ही ह्या बातम्या पाहत आहात की लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात येणार आहे। त्यांच्याकडून वसुली जी आहे ती करून घेतली जाणार आहे। त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे। नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीने लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे, या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे। त्यामध्ये पहा, या बातमीमुळे नक्कीच लाडक्या बहिणींचं टेन्शन जे आहे ते वाढणार आहे। ज्या पद्धतीने विरोधक म्हणत आहेत की निवडणुका होताच लाडकी झाली दोडकी, त्याच पद्धतीने आता व्हायला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। महिलांचं टेन्शन वाढवणारीच बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार आहे अशीच ही बातमी आहे। मोठा निर्णय सरकारने घेतला आहे। पहा, या ठिकाणी पहा, लाभ सोडा नाहीतर पैसे भरा। आता कशाचे पैसे भरायचे आहेत? तुम्हाला लाभ सोडायचा आहे योजनेचा, पण पैसे कशाचे भरायचे आहेत, किती भरायचे आहेत हेही सरकारने स्पष्ट केलेलं नाही। आता इथून पुढे जी माहिती आहे ती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका आणि कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, व्हिडिओला लाईक पण करायचं विसरायचं नाही। अशीच नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल आपल्या। तर पहा, लाभ सोडा नाहीतर पैसे भरा। लाभ सोडायचा असेल तर काय करावं लागणार आहे? लाभ सोडायचा असेल तर तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे लेखी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। तालुक्यातील प्रकल्प अधिकाऱ्याकडे तुम्हाला लेखी अर्ज करावा लागणार आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही सोडत आहात। या अगोदर पहा, पुणे आणि धुळे जिल्ह्यात यापूर्वीच 2 लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतलेला आहे। म्हणजेच काय केलेलं आहे तर प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात अर्ज दिलेला आहे की लाडकी बहीण योजनेवरून लाभ त्या सोडत आहेत। पुढे यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी। पहा, माहिती नसेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। लाडकी बहीण योजनेमध्ये हा खूप मोठा चेंजेस जो आहे तो झालेला आहे, बदल जो आहे तो झालेला आहे। ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती, लाभ सोडा नाहीतर पैसे भरा। योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचं तुमच्याकडून लिहून घेतलं जाणार आहे। तुम्हाला लिहून द्यावं लागणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती, लाडकी बहीण योजनेवरून तुम्ही लाभ सोडत आहात, लेखी स्वरूपात तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तुमच्याकडून अशा पद्धतीने लिहून घेतलं जाणार आहे। आता खूप महत्त्वाचा प्रश्न, ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी फॉर्म भरण्यासाठी जुलै
वेळेमध्ये गर्दी केली. अगदी ऑक्टोबरपर्यंत, ऑक्टोबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत फॉर्मसाठी अफाट गर्दी आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. त्यामध्ये लाखो अपात्र बहिणी होत्या. आता त्याच लाखो अपात्र बहिणी लेखी स्वरूपात अर्ज सादर करायला गर्दी करणार का? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे की फक्त 2च अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी अर्ज मागे घेतलेले आहेत. सरकार कार्यवाही करणार आहे. हा मोठा मुद्दा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांनी स्वतःहून पुढे येऊन या योजनेवरून लाभ सोडलं तरच त्यांच्या फायद्याचं असणार आहे. कारण कशाला सरकारी झंझट जे आहे ते मागं लागून घ्यायचं. या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळालेला आहे. आत्तापर्यंत हा लाभ आपण घेतलेला आहे. त्यामध्ये पात्र सर्वच बहिणींचा समावेश होता. डिसेंबरचा हप्ता कुणाकुणाला आलेला आहे पटकन मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. कारण डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला आणखीन आला नसेल तर मात्र तुमच्यासाठी टेन्शन वाढवणारी बातमी. ती म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता न आल्याचं कारण म्हणजे अर्जांची जी रीचेकिंग सुरू आहे, पुनर्पडताळणी सुरू आहे, त्यामध्ये कदाचित तुमचा अर्ज तपासला गेला असणार आणि त्यानंतर तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं असणार. त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाहीत. हा मुद्दा इथं क्लिअर होतो आहे. कारण डिसेंबरचा हप्ता महिलांना आलेला आहे आणि बऱ्याच महिला होत्या ज्यांना आणखीनही आला नव्हता. त्यामधील काही महिला अशा असतील ज्यांना पैसे यायला उशीर होईल पण त्यांना येतील जर त्या पात्र असतील तर. मात्र अपात्र असणाऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. जानेवारीचा हप्ता सोडा, डिसेंबरचा तर आलाच नाही. आता 2100 रुपये तर त्यांना मिळणं अशक्यच आहे. 2100 रुपये मिळणार नाही. फक्त आणि फक्त 1500 मिळत होते, तेही बंद होणार त्यांच्या या चुकीमुळे. तर यामध्ये पुढे त्यांनी माहिती दिलेली आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तक्रार आल्या होत्या? पुणे, धुळे आणि फलटण तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्या होत्या. ज्या अजितदादांच्या अंडर येतो तो फलटण तालुका, त्यामध्येही मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आलेल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या तालुक्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. तर नक्कीच त्यावर पडताळणी जी आहे ती सुरू आहे आणि लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होत आहे. जानेवारीचा हप्ता आणखीन मिळालेला नाही. जानेवारीचा हप्ता 20 तारखेनंतर मिळणार आहे. महत्त्वाची माहिती आहे, 20 तारखेनंतर हा हप्ता तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचा रखडलेला जानेवारीचा हप्ता महिन्याच्या प्रत्येक तारखेला, फिक्स तारखेला पैसे मिळणे सोडाच, खूप उशिरा पैसे मिळत आहेत लाडकी बहीण योजनेचे. एका पद्धतीने सरकारच्या जीवावर येत आहे पैसे द्यायला असं आपण म्हणू शकतो. कारण कोणत्याच महिन्याचे पैसे, मला कोणावर टीका करायची नाही, काही नाही, फक्त लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांना प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळायला पाहिजेत अशी एक अपेक्षा आहे, प्रांजल अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच या योजनेचा फायदा जो आहे तो सर्व बहिणींना, ज्या पात्र बहिणी आहेत, खरंच गरजू आहेत, त्यांना या 1500ची मदतच होणार आहे जर वेळच्या वेळी पैसे आले तर. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि योजनेच्या पुढील बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.